नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आली आहे. ते म्हणजे नाचणीचे बिस्किट. हे बिस्किट मी कढईमध्ये बनवले आहे, ज्यात मी साखर आणि गुळाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर हे पौष्टिक असे नाचणीचे बिस्किट मी कसे बनवणार आहे ते आपण पुढे बघूया. रेसिपीला आपण लगेच सुरुवात करतो आहे. इथे मी अर्धी वाटी एवढं रूम टेम्परेचरवरचं साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही ते तुपाऐवजी बटरचाही वापर करू शकता. त्यानंतर मी इथे अर्धी वाटी एवढी खारीक पावडर घातली आहे. तुम्ही ते गुळाचाही वापर करू शकता, पण थोडा अजून हेल्दी होण्यासाठी मी इथे खारीक पावडरचा वापर करते आहे. याला आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण थोडं हलकं होणार नाही आणि याचा रंग बदलणार नाही. हे बघा, फेटून याचा रंग बदललेला आहे, थोडं हलकं झालं आहे मिश्रण. हे बघा, जसं आपण याला फेटत जातो याचा अजून रंग बदलत जातो आणि मिश्रण थोडं हलकं होतं. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता इथे काही मी कोरडे जिन्नस हे चाळून घेणार आहे. त्यासाठी मी